त्या प्रांतानुसार त्या गावानुसार सुद्धा सांबारची चव बदलते. तर मग आपण ह्याला ऑथेंटिक आणि परफेक्ट म्हणूच शकत नाही. चपाती म्हटलं की ते लगेच मध्ये तारतम्य लावून मग ते ब्राह्मण आहेत का नाही आहेत, मग ते चपाती म्हणतायत, मग तो आपल्या स्टाईलचा डबा मिळेल का नाही मिळेल. जर तुम्ही प्रांतानुसार बघितलं तर नैवेद्याचे पदार्थ बदलतात, नैवेद्य करण्याची पद्धत बदलते. म्हणजे असं कुठचा नैवेद्य किंवा कुठचा प्रसाद छान असं आपण त्याला प्रमाणबद्ध करू नाही शकत. एखाद्या शब्दांनी त्या पदार्थाची चव, त्या पदार्थाचा अपिअरन्स विचार करून नुसतं काही त्याच्यासाठी मत करू शकत नाही असं मला वाटतं. जेव्हा मी बँक्वेटचा मेनू करायला बसतो ते अनेक लाख रुपये खर्च करतात लग्नामध्ये, आणि आपण जेव्हा त्यांना ऑफर करायला लागतो की हे करू का, नाही ते आमच्यासारखं नाही बनणार. म्हणजे मूगडाळ हलवा हा मी 10% वेडिंग्स मध्ये पण देऊ शकत नाही. मायक्रो चवींचं एक नवीन फंडा आलेला आहे. म्हणजे आता परवा मी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते जेवायला, तर आता तिथे बिहारचा लिट्टी चोखा नाही म्हणत, पाटणा स्टाईल लिट्टी चोखा, उत्तर प्रदेशची अमकी भाजी नाही म्हणत, पुनाव स्टाईल ही भाजी. आईच्या हातचं जेवण आपल्याला का आवडतं, आई जेव्हा बनवते तेव्हा ती ते खूप कस्टमाइज करते, टेलर मेड असतं. आपली आई आपल्याला हवं तसं बनवते आणि ते आपण लहानपणापासून खात आल्यामुळे त्याची एक सवय होते आणि त्यानुसार आपल्याला आईच्या हातचं जेवण आवडतं आणि मग लग्नानंतर भांडण होतं. हॅलो, मी सायली राजाध्यक्ष. आजच्या किचन कथेत तुमचं स्वागत आहे. सायली, ते मला विचारायचं आहे, आजचा जो आपला विषय आहे त्याची सुरुवात करताना, की खरंच परफेक्ट रेसिपी असते का आणि त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? परफेक्ट रेसिपी नसते, कुठलीच रेसिपी परफेक्ट नसते. आपण म्हणू शकतो की एखादा पदार्थ परफेक्ट जमलाय असं म्हणू शकतो, पण तीच रेसिपी दरवेळेला तशीच होईल असं नसतं. परफेक्ट रेसिपी नसते. आणि परफेक्ट रेसिपी या विषयाला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, परफेक्ट रेसिपीमध्ये प्रत्येकाला आपले आईच्या हातचा एक तो पदार्थ खाण्याची सवय असते, त्याला ती परफेक्ट रेसिपी वाटत असते, त्याला किंवा तिला. दुसरं असं असतं की प्रत्येक जाती जमातीला त्यांच्याकडे जो पदार्थ होत असतो तो त्याच प्रकारे तो परफेक्ट रेसिपी असं वाटत असतं. आणि असं नसतं खरं तर. कारण आपण नेहमी म्हणतो की त्या प्रांतातले मिळणारे घटक पदार्थ, तिथल्या चालीरीती, तिथलं समाज जीवन, ह्या सगळ्यांवर त्या पदार्थाचं रंगरूप अवलंबून असतं, चव अवलंबून असते. त्यामुळे रेसिपी ही नेहमी परफेक्ट नसते. त्या दिवशीचा पदार्थ परफेक्ट जमलेला असू शकतो. परफेक्ट रेसिपी होण्यासाठीचे घटक तुम्ही सांगितलेत, त्याच्यामध्ये एक कल्चरल एव्हिडन्स असतो. बरोबर. की एक सांस्कृतिक जो एक भाग असतो, आपण ज्या भागात राहतो त्याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या जेवणावर होतो. आणि जेव्हा आपण त्या भागातून दुसऱ्या भागात जातो आणि ते पदार्थ वेगळ्या पद्धतीने केले जातात, तर तेव्हा सांस्कृतिक बदलामुळे सुद्धा ती रेसिपी आपल्याला परफेक्ट नाही वाटू शकत. आणि मग आपण परफेक्ट नाही याच्यानुसार कंप्लेंट करायला सुरुवात करतो की ही रेसिपी परफेक्ट नाही जम रहा है, किंवा ही अशी करतात का, शिकून या. आणि ऑथेंटिक रेसिपी काय आहे? खरी ऑथेंटिक रेसिपी नसते असं मलाही वाटतं. कारण का, ऑथेंटिक रेसिपीची एक प्रणाली किंवा एक पद्धत असू शकते, पण ती परफेक्ट किंवा ऑथेंटिक रेसिपी जशीच्या तशी प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री किंवा जो आस्वाद घेतोय किंवा बनवतोय त्याला ती तशी मेंटेन करणं कठीण आहे. का मेंटेन करणं कठीण आहे? कारण का, जसं तुम्ही बोललात की आईच्या हातचं जेवण आपल्याला का आवडतं, की आईच्या हातचं जेवण आई जेव्हा बनवते तेव्हा ती ते खूप कस्टमाइज करते, टेलर मेड असतं. की कोणाला तिखट कमी, कोणाला म्हणजे कोणाची आमटीची जी संकल्पना असते ती खूप घट्ट, खूप पातळ, पिठलं जे असतं कोळथाचं, कोणाला खूप पातळ, कोणाला खूप घट्ट. तर ते आपण, आपली आई आपल्याला हवं तसं बनवते आणि ते आपण लहानपणापासून खात आल्यामुळे त्याची एक सवय होते आणि त्यानुसार आपल्याला आईच्या हातचं जेवण आवडतं आणि मग लग्नानंतर भांडण होतं. आणि त्याचं मुख्य कारण ते आहे की आपल्याला कस्टमाइज बनवलेलं जेवण मिळतं आणि त्याची सवय लागते. त्यामुळे जे दुसरीकडे बनतं, दुसऱ्याची जी आई बनवते ते आपल्या आईसारखं नाहीच बनणार. कारण का, जे बदल आपल्या आईने केलेले आहेत आपल्या कुटुंबासाठी, परिवारासाठी, ते प्रत्येकाचे वेगळे असतात. त्यामुळे आईच्या हातचं जेवण आणि खरंच परफेक्ट रेसिपी हे हँड इन हँड जातं. कारण का, खरंच परफेक्ट रेसिपी पण नसते आणि आईच्या हातचं जी चव असते ती ओनली बिकॉज ती आई कस्टम मेड करते ते पदार्थ, म्हणून ते आईच्या हातचं जेवण वेगळं लागतं. म्हणजे आता उदाहरणार्थ तुला सांगते की माझा नवरा जो आहे त्याला पुलाव, आता पुलाव आपण कुठेही पाहिला तो पांढरा असतो, पुलाव भाज्या घातलेला पुलाव पांढरा असतो. माझ्या नवऱ्याला पिवळा लागतो. म्हणजे आता पिवळा मसाले भात करतो ना आपण, पिवळा काही आपण हे नाही करत, पण त्याला तो किंचित तरी पिवळा रंग आला, तो मेंटल ब्लॉक आहे त्याचा.
तर त्याची आई कायम त्याच्यासाठी किंचित हळद घालत आलेली आहे त्याच्यात, कारण त्याला तो पांढरा पुलाव आवडत नाही, बघायला आवडत नाही, चवीचा काही संबंध नाही, बघायला आवडत नाही, तर म्हणून तो पिवळा होतो. पण त्याच्यासाठी तो परफेक्ट आहे, पण म्हणून तो पुलाव परफेक्ट नाही होत. बरोबर. तर हे एक असू शकतं. किंवा अगदी आपण सांबाराचं उदाहरण घेऊया, की सांबार हे दक्षिणेत 4 राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऑथेंटिक सांबार म्हणते मी. आपल्याकडे इथे मिळणारं सांबार तर वेगळंच, पण मुंबईचं सांबार वेगळं, पुण्याचं वेगळं, आणखीन ते वेगळं. पण जी 4 राज्य आहेत म्हणजे आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, नंतर तामिळनाडू आणि केरळ. केरळमधलं सांबार तू पाहिलंस तर जरा घट्ट असतं केरळमधलं सांबार, आणि त्यात भाज्या घातलेल्या असतात, शेवग्याच्या शेंगा वगैरे घालतात. तमिळ सांबार हे ओलं खोबरं वाटून केलेलं असतं, ओलं खोबरं, धणे, ताजा मसाला करून वाटलेलं असतं, आणि त्याला एक मध्यम कन्सिस्टन्सी असते, खूप घट्ट नसतं, खूप पातळ नसतं. त्याच्याबरोबर तू कर्नाटकाकडे आला तर किंचित गूळ त्याच्यात येतो, उडपी आणि ह्या सांबारामध्ये. आणि आंध्रमधले सांबार आंबट तिखट असं, कारण आंध्रातली चव ही आंबट तिखट आहे, तर तिकडे जाते. तर म्हणजे एकच सांबार हा पदार्थ आपण सांबार म्हणतो की आपल्याला परफेक्ट सांबार आपल्याला उडपी सांबार वाटतं, कारण आपल्याकडे बहुतेक ठिकाणी उडपी हॉटेल्स आहेत. त्यांनी महाराष्ट्रात सगळीकडे त्यांनी उडपी लोकांनी केलंय, त्यामुळे आपल्याला उडपी सांबार आहे. आता कर्नाटकात सुद्धा तू सांबार जर बघितले तर तिथे अयंगार सांबार वेगळं आहे, मैसूर सांबार वेगळं आहे. म्हणजे पुन्हा तुला त्या त्या प्रांतानुसार, त्या त्या गावानुसार सुद्धा सांबारची चव बदलते. तर मग आपण ह्याला ऑथेंटिक आणि परफेक्ट म्हणूच शकत नाही. सांबार म्हणतात असं की शिवाजी महाराजांच्या मुलामुळे तंजावरमध्ये सांबाराचा उगम झाला पहिल्यांदा, आणि तिथून सांबाराला सुरुवात झाली, आणि मग ते इतर प्रांतांमध्ये पोहोचलं. व्यंकोजीराव जे शिवाजी महाराजांचे मुलगा होता तिथे, त्याच्यामुळे. तर मग आपण जेव्हा इतकं जे खूप जुना पदार्थ आहे सांबार हा, आणि जो इतक्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो, तोच जर वेगळा असेल तर आपण इतर ठिकाणी तो पदार्थ ऑथेंटिक कसा म्हणता येईल किंवा त्याला परफेक्ट कसा म्हणता येईल. परत जेवणाचे जे प्रकार आहेत, जेवणाची जी चव आहे, जेवणाची करायची पद्धत जी आहे ती भाषेप्रमाणे, जसं आपण महिला म्हणतो भाषा बदलते, तसं करण्याची पद्धत बदलते. एक समज असतो पदार्थ करण्याचा, तो वेगळा असू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जिओग्राफी म्हणजे भौगोलिक दृष्ट्या उपलब्धतेनुसार सुद्धा पदार्थांमध्ये फरक असतो. म्हणजे कोकणात गेला तर ओलं खोबरं, किंवा देशावर गेलं तर सुकं खोबरं, किंवा दाणे, शेंगदाणे, तीळ, ह्या पदार्थांचा जास्त मारा असतो, किंवा तांदूळ आणि गहू या ह्याच्या ज्वारी फक्त महाराष्ट्रात खाल्ली जाते, ज्वारी. त्यामुळे उपलब्धतेनुसार सुद्धा आपण असं नाही म्हणू शकत की काय तो वांग्याची भाजी काय मजा नाही आली, की काय बरोबर ऑथेंटिक वांग्याची भाजी नाही, असं म्हणू नाही शकत. म्हणजे दुर्गा भागवत म्हणतात तसं की ह्याच्यासाठी जाती व्यवस्था आवडते, कारण जाती व्यवस्था फक्त एवढ्यासाठीच आवडते, त्या म्हणतात वैविध्य इतकं आहे जातींमध्ये, आणि त्या त्या प्रकारचं खाद्य संस्कृती पण ती वेगळी येते, म्हणून ती येते. ते प्रसादांमध्ये सुद्धा आहे, नैवेद्यांमध्ये सुद्धा आहे, की जर तुम्ही प्रांतानुसार बघितला तर नैवेद्याचे पदार्थ बदलतात, नैवेद्य करण्याची पद्धत बदलते. त्यानुसार हे म्हणजे असं कुठचा नैवेद्य किंवा कुठचा प्रसाद छान असं आपण त्याला प्रमाणबद्ध करू नाही शकत, की हे छान आणि हे वाईट. त्याच्यामध्ये अनेक घटक असतात. त्याप्रमाणे लोक एक मुख्य मुद्दा अजून असा लक्षात येतो की आमच्याकडे आणि तुमच्याकडे, आणि मग आमच्याकडे जे आहे ते कसं छान आणि तुमच्याकडे जे आहे ते कसं वाईट, तर त्याच्यात तुलना करून म्हणजे भांडणं होतात. म्हणजे एका कुटुंबात समजा 2 वेगवेगळ्या प्रांतातून म्हणा किंवा 2 वेगवेगळ्या कल्चरमधनं जर बायका स्वयंपाक करत असतील तर त्याच्यामध्ये आमचं आणि तुमच्यामध्ये अनेक वेळा वाद होतात, आणि मग ते हे कसं चांगलं आणि ते कसं चांगलं याच्यामध्ये पदार्थ राहतो बाजूला आणि त्याची लज्जत घेता येत नाही. मी देशस्थ आहे, तर मी जेव्हा लग्न करून आले आणि राजाध्यक्षांच्या घरात सारस्वत, म्हणजे माझ्या सासूबाई नाही आहेत सारस्वत, पण सासरे सारस्वत, त्यामुळे आमच्या घरातल्या स्वयंपाकाची पद्धत मिक्स होती, मिश्र होती, की थोडेसे ब्राह्मणी पदार्थ पण आणि सारस्वती पदार्थ पण. तर आमच्या घरातल्यांना कुणाला चिंता नव्हती, पण आमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांना आणि आजूबाजूच्या लोकांनाच ही चिंता होती की राजाध्यक्ष आता काय खातील, कारण या मुलींनी कधी मासे बघितलेले नाही आहेत. मी शाकाहारी आहे, त्यामुळे मी कधी हे पदार्थ बघितले नव्हते, केले नव्हते.
पण मला असं वाटतं की जर हे सगळे सामावून घेणारे असतील, तुम्ही ज्या घरात जाता, तुम्ही ज्या कुटुंबामध्ये जाता, ते जर तुम्हाला सामावून घेणारे असतील, तर तुम्ही शिकता ते. कारण तुम्हाला हे माहिती असतं की या कुटुंबातली माणसं हे जन्मापासून खात आलेली आहेत. त्यामुळे आपोआप ती मुलगी जेव्हा किंवा ती सून जेव्हा त्या घरात जाते, तेव्हा ती बहुतेक वेळा ती शिकते. मला असे खूप लोक माहिती आहेत, की खूप बायका माहिती आहेत, की ज्या स्वतः खात नाहीत अनेक गोष्टी, पण त्या आपल्या कुटुंबाला खाऊ घालतात. तर हे पण एक असतं त्याच्यात. पण लोकांना फार चिंता असते, की कसं व्हायचं किंवा आता ह्यांना काय मिळणार आहे, म्हणजे ही चर्चा व्हायचीही. दुसरी गोष्ट मला अशी वाटते, की नेहमी आपण जे म्हणतो, की आपल्याला एका गोष्टीची सवय असते आणि आपण त्याला ऑथेंटिक म्हणतो. म्हणजे लहानपणापासून मी पोळ्या बघत आले, त्या घडीच्या पोळ्या, आणि त्याला खाली उतरवून तूप लावलेलं. म्हणजे ही पद्धत मी बघत आले. आणि मग एकदा मी शाळेत असताना एका मैत्रिणीच्या घरी गेले होते आणि तिची आई तव्यावर पोळ्या करत होती गरम गरम, आणि अत्यंत खमंग वास येत होता, कारण ती तेल लावून भाजत होती. तर मला इतकं ते फॅसिनेटिंग वाटलं, की तेल लावून भाजलेली पोळी हे तोपर्यंत मी खाल्ली नव्हती, मी बघितली नव्हती. आणि मी त्या दिवशी खाल्ल्यावर मला ती पोळी इतकी खमंग लागली आणि इतकी आवडली. कारण कितीही नाही म्हटलं तरी पोळीला तूप लावून तुम्ही घडी करून ठेवता त्या पोळीची चव, आणि तव्यावर तेल लावून ती गरम पोळी खाणं, यात फरक आहे. पण हे प्रत्येक पुन्हा जाती जमातीनुसार हे बदलत येतं, की भाकरी कोणी तांदळाची खातं, कोणी ज्वारीची खातं, जसं त्या भागात पिकतं तसं खातं. आणि त्यातही वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी तांदळाचं पीठ नुसतं भिजवून करतं, कोणी उकड काढून करतं. तर आता ह्या पण पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ऑथेंटिक असं काहीच नसतं त्याच्यात. पण तरी लोकांचा आग्रह असतो. आता तू रेस्टॉरंटमध्ये काम केलेलं आहेस, तर तुमच्याकडे पण असे येत असतील ना लोक, की रेस्टॉरंटमध्ये, की आम्ही असं हे ऑथेंटिक नाहीये असं म्हणणं. म्हणजे जेव्हा हॉटेलमध्ये स्टे करायला लोक येतात आणि रेस्टॉरंट्समध्ये जेवायला येतात किंवा ते रूम सर्व्हिसमध्ये ऑर्डर करतात, तर एक म्हणजे ढोबळ टर्म आहे की होमस्टाईल चिकन करी किंवा होमस्टाईल खिचडी, होमस्टाईल दाल. पण मला ॲज अ फोनवर बोलताना फार कठीण होतं की म्हणजे कोणाच्या होमस्टाईल, म्हणजे माझ्या होमस्टाईल का तुमच्या होमस्टाईलची, की जेणेकरून म्हणजे म्हटलं तसं की जॉग्राफी साऊथ इंडियन माणसाची चिकन करी कोकोनट बेस असणार. आपली महाराष्ट्रात काही गोवन केली तर ती कोकोनट बेस असेल. पण तेच पंजाबी लोकांना कोकोनट आवडत नाही, त्यांचा टोमॅटो आणि अनियनचा बेस असतो. तर ते इतकं जेनरिक होतं की होमस्टाईल करी, एक होमस्टाईल चिकन करी, एक स्टीम राईस आणि फुलका. पण ती होमस्टाईल मध्ये मग ती कंप्लेंट होते की मी होमस्टाईल बोला था, मग ती असं नव्हतं, मग ते तसं नव्हतं. त्यामुळे होमस्टाईल याला अर्थ नाहीये काही, जसं ऑथेंटिकला किंवा परफेक्ट रेसिपीला अर्थ नाही, तसं होमस्टाईल तुम्ही मेन्शन करा की आय एम फ्रॉम साऊथ इंडिया, ऍड करी लिव्स किंवा कोकोनट बेस मध्ये करा, किंवा मी नॉर्थ साईडचा आहे तर बिलकुल कोकोनट वापरू नका. तर म्हणजे अनेक लोकांचा असा गैरसमज होतो की थाय फूड म्हटलं की कोकोनट, पण तसं नाहीये. म्हणजे लोकांचं एक असं ऑथेंटिक थाय फूड असं म्हटलं की लोक म्हणतात की ते कोकोनट वाले, थाय फूड नको, आपण चायनीज खाऊ, पण तसं नाहीये. तर ते लोकांचे एक ग्रह पण आहेत की एखाद्या पदार्थाबद्दल काहीतरी ग्रह करून घ्यायचे आणि ते पदार्थ आधीच नाही ठरवायचे किंवा ते बाद करून टाकायचे. आणि ते अजून एक मुद्दा असा आहे की ते चाखायला सुद्धा लोकांचा एक ब्लॉक आहे की नाही ते नॉर्थ इंडियन नाही आवडत मला ते. म्हणजे तुम्ही चाखून तर बघा, प्रॉब्लेम तुम्हाला आवडू शकतं. म्हणजे जसं तुम्ही आपली अळूची वडी आहे ती गुजरातमध्ये गेलं तर त्याला पात्रामध्ये तळत नाहीत किंवा तेलामध्ये काही त्याला शिजवत नाहीत, फोडणी देतात फक्त वरण, पण ती पण छान लागते. ती काय प्रत्येक नाही, ती तळलेली नसते, मग ती चांगली नाही लागणार, पण ती खाल्ली तर छान लागते. असं आता उंदिओ डिश आहे ती गुजराती आहे, आपण कित्येक वर्ष खात आलोय, पण कोणीतरी टेस्ट करायला पाहिजे, ते एक एक्सप्लोर करायला पाहिजे जेवण. आधीपासून त्याला एक टॅग लावला की ती आमच्या पद्धतीची नाही किंवा त्याच्यामध्ये हे असेल मग ते असेल. म्हणजे आता मस्टर्ड ऑइल आहे की ते लोकांना आवडत नाही, पण ते नॉर्थमध्ये उत्तरेत खूप खाल्लं जातं, बंगालमध्ये खातात. पण तुम्ही टेस्ट केलं तर ते प्रॉबेबली चांगलं उकळवून जर त्याची फोडणी केली तर त्या मस्टर्ड ऑइलचा, राईच्या तेलाचा वास येत नाही तेवढा, जेवढा काही पदार्थ त्यातच चांगले लागतात. जसं लिट्टी चोखा आहे, पुडोल पोस्टो आहे, आणि ते वरून घालतात अनेकदा कच्चं तेल सुद्धा लिट्टी चोख्यामध्ये वरून घालतात. त्यामुळे ती बंगाली फिश करी, माचर झोल किंवा आहे तर ती खूप छान लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला कळतही नाही की ते राईचं तेल वापरलंय आणि त्याचा इतका वास येतो फोडणी करताना वगैरे वगैरे. पण तो एक ब्लॉग असतो. मी तुम्ही जसं मगाशी पोळीचं म्हणत होतात की पोळी आणि चपाती म्हटल्यावर सुद्धा लोकांना ग्रह करून ते खात नाहीत.
की चपाती म्हणजे पोळी सारखी नाहीये किंवा पोळी म्हणजे चपाती सारखी नाहीये किंवा आमच्याकडे पोळी म्हणतात किंवा आमच्याकडे चपाती म्हणतात. मग ते चपाती म्हटलं की ते लगेच मध्ये तारतम्य लावून मग ते ब्राह्मण आहेत का नाही आहेत, मग ते चपाती म्हणतात, मग तो आपल्या स्टाईलचा डबा मिळेल का नाही मिळेल. त्यामुळे हे शब्दांवरनं सुद्धा काय म्हणतात ना, ग्रह होऊ शकतात. ताडायला लोक सुरुवात करतात की ते कसं असू शकेल. एखाद्या शब्दांनी त्या पदार्थाची चव, त्या पदार्थाचा अपिअरन्स किंवा त्या पदार्थामध्ये असलेले घटक तुम्ही विचार करून नुसतं काही त्याच्यासाठी मत करू शकत नाही असं मला वाटतं. की तुम्ही ते चाखायला पाहिजेत. म्हणजे मी आता उदाहरण देतो, जेव्हा मी बँक्वेटचा मेनू करायला बसतो ते अनेक लाख रुपये खर्च करतात लग्नामध्ये, आणि आपण जेव्हा त्यांना ऑफर करायला लागतो की हे करू का, नाही ते आमच्यासारखं नाही बनणार. म्हणजे मूग डाळ हलवा हा मी 10% वेडिंग्स मध्ये पण देऊ शकत नाही, कारण का तो त्यांना विश्वासच नसतो की आमच्यासारखा घरच्या सारखा मूग डाळ हलवा मारवाडी लोकांमध्ये, की वो हॉटेल का नहीं, हम लोग का घर का ही सही रहता है, वो कॅन्सल करतो, उसके बदले में ये डाल. तर तो चाखायच्या आधीच आमचा कसा छान आहे आणि तो तुम्ही कसा नाही बनवू शकणार याच्यासाठी ऑलरेडी त्यांचा तो मत झालेलं असतं आणि ते नाही घेत मूग डाळ हलवा. त्या लग्नामध्ये कुठच्याही मारवाडी वेडिंग्स मध्ये ते प्रिफर नाही करत की आमच्यासारखा बनणार नाही. या एका त्यांच्या ब्लॉकमुळे तो चांगला, आम्ही पण चांगलाच बनवतो, छान बनवतो, आमच्याकडे पण मारवाडी शेफ असतात जे बनवतात किंवा शिकलेलं असतं. प्रत्येक हलवाई प्रत्येक गोष्ट शिकलेली असते, त्याची प्रमाणं ठरलेली असतात. त्यामुळे ते काय वेगळं रॉकेट सायन्स नाहीये. ते तुम्ही सांगाल त्याप्रमाणे बदल करता येतो. तुम्ही जर समजा सांगितलं की आमच्याकडे अशा पद्धतीने बनवतात किंवा जास्त भाजून बनवा किंवा जास्त कोरसर ठेवा, जास्त पेस्ट करून, हे सगळे तुम्ही जर तुमचे मुद्दे सांगितले तर तशा पद्धतीने बनवता येतो. पण ते शब्द ऐकल्यानंतरच फुल्ली मारून त्याचा समावेश करायचा नाही असं ठरवूनच तो मेनू करताना सुद्धा एक ब्लॉक लोक ठरवतात. तर ते तसं करू नये असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी असते की जेव्हा परफेक्ट रेसिपी आपण असं म्हणतो तर लोकांचं असं असतं की घरी रेस्टॉरंट स्टाईल जेवण बनवायचं आणि रेस्टॉरंट मध्ये आल्यानंतर होम स्टाईल खायचं. हा मला काय कळतच नाही की मला तर मला विषयच इतका हास्यास्पद वाटतो की जर तुम्हाला होमस्टाईल खायचं आहे तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊच नका, ते घरीच खा. आणि जर तुम्हाला घरी हॉटेलसारखं बनवायचं आहे, म्हणजे तू हल्ली अनेक फूड ब्लॉग्स असतात, अनेक रील्स पाहतो आपण, अनेक यूट्यूब चॅनल्स आहेत, त्यात हे शब्द हमखास वापरले जातात की आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलमध्ये बनते तशी पनीरची भाजी. का? पण मला पनीरची भाजी घरची खायची आहे ना, हॉटेलची पनीरची भाजी मी हॉटेलमध्ये जाऊन खाईन. आणि तसंच खावं असं मला वाटतं की तेच पदार्थ तुम्ही घरी, हे मला समजू शकतं की काही पदार्थ मला बाहेरचे चालत नाही, जसं मला रंग चालत नाही किंवा मला त्या प्रकारे पनीरचं मला माहीत नाही, मला बाहेरचं पनीर माझ्या पोटाला बाधत असेल, मला हे समजू शकतं की ह्यामुळे हे मी घरी करते. पण हॉटेल स्टाईल मी घरी करणार आहे आणि घरचा पदार्थ मला हॉटेलमध्ये हवा आहे, हा कधीही असू शकतो मुद्दा. घरचा पदार्थ हॉटेलमध्ये हवा आहे की जेव्हा तुम्ही महिने हॉटेलमध्ये राहता. म्हणजे माझी एक मैत्रीण पुण्यातच, ती कामासाठी येते, ती अमेरिकेत असते आणि ती जेव्हा पुण्यात येते हॉटेलमध्ये तिला 2-2 महिने राहावे लागतं. तर ती सरळ त्या रेस्टॉरंटच्या किचनमध्ये जाऊन स्वतःला भाकरी वगैरे करून घेते. म्हणजे ती सांगते की मला पीठ द्या, नाचणीची भाकरी मी खाईन. कारण हे मी समजू शकते, कारण 2 महिने तेच जेवण जेव्हा जेवायला लागतं त्याच प्रकारचे पदार्थ खायला लागतात, तेव्हा मला ही तिची मागणी समजू शकते की मला घरच्यासारखं थोडं खायचं आहे. कारण किती नाही म्हटलं तरी आपण रोज रेस्टॉरंटसारखं जेवू शकत नाही. आपल्या घरची एक सवय असते, आपल्याला रोजचे पदार्थ खायची काही सवय असते, चवींची सवय असते त्यामुळे बदल म्हणून आपण हॉटेलमध्ये जाऊन खाणं वेगळी गोष्ट, पण हे करता येत नाही. त्यामुळे हे इतकं विरोधाभास आहे हा की हॉटेलमध्ये जाऊन घरच्यासारखं खायचंय आणि घरी मला हॉटेलसारखं बनवायचं. म्हणजे माझा एक अनुभव सांगतो मी की जेव्हा मी किचनमध्ये काम करतो तेव्हा वेगवेगळे नवीन मेन्यू आणि मग विकली मेन्यू आणि ब्रंच मेन्यू आणि बुफे मेन्यू असं आम्ही सातत करत असतो. आणि जेव्हा महिना येतो, जेव्हा आपले सगळे अनालिसिस करायला लागतो, फूड कॉस्ट आणि मेन्यू इंजिनिअरिंग होतं, कुठचा पदार्थ जास्त चांगला चाललाय कुठचा नाही, तर सरप्राइझिंगली आम्ही असे दाल मखनी, बटर चिकन आणि पनीरचं काहीतरी आणि राजमा चावल, अमुक तमुक या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला असं वाटतं की हे छान पदार्थ आहेत आणि हे जास्त चांगले विकले जातात असा आमचा एक समज असतो. आणि मला जेव्हा मी अॅनालाइज करायला बसलो एक दिवस, तेव्हा मला असं लक्षात आलं की सगळ्यात हायएस्ट सेलिंग रूम सर्व्हिसचा जो पदार्थ आहे तो खिचडी आहे. तर तो लक्षात आलं की लोक, आज जसं तुम्ही म्हणालात तसं, की आम्हाला असं वाटलं की 5 स्टारचं किचन आहे आणि बटर चिकन आणि हे राजमा आणि चना मसाला आणि पनीर आणि जिरा आलू असं काहीतरी असेल,
तर सगळ्यात हायएस्ट सेलिंग आयटम रूम सर्व्हिसचा होता तो खिचडी होता. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही थोडंसं शांत केलं स्वतःला की जास्त एक्सपेरिमेंटल आणि जास्त काही मॉडर्न करायला नकोय, वेगवेगळे प्रकार. खिचडी लोकांना आवडते कारण का, त्याचं कारण एकच आहे की मुख्य मुद्दा काय असतो, एक तर आज तुम्ही म्हणालात तसं की प्रवासामुळे, त्यांच्या हेक्टिक शेड्यूलमुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये फिरती, या सगळ्यातून ते जेव्हा हॉटेलच्या रूममध्ये येतात तेव्हा त्यांना एक सात्विक किंवा हेल्दी किंवा एक शांत करणारं जेवण हवं असतं, की जे खिचडी किंवा दाल राईस किंवा एखादा फुलका आणि जिरा आलू किंवा असं काहीतरी साधंचं जेवण असतं की ज्याच्यामध्ये तवंग नकोय, मसाले नकोय, तेलकट तिखट असं नकोय. पण त्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा असतो की जेव्हा हे साधं जेवण जेव्हा मागवतात तेव्हा त्यांना म्हणजे जेव्हा आपण डायनिंग एक्सपिरियन्स म्हणतो त्याच्यामध्ये आपण सूप स्टार्टर्स पासून ऑन्ट्रे, मेन कोर्स, डिझर्ट सगळं करतो, कारण का एक माहोल असतो. बिचारा एकटा माणूस जमलेला असतो, तो असा माहोलमध्ये खाण्याची त्याची मानसिकता नसते, त्याला दमलेला असतो, पटकन झोपायचं असतं, काही प्रेझेंटेशन बनवायचं असतं, काही कम्प्युटरवर काम असतं आणि ते पटकन करून त्याला झोपायचं असतं. त्यामुळे खिचडी, दाल चावल, राजमा चावल हे सोपे सोपे पदार्थ तो प्रिफर करतो. आता मी माझं अनुभव सांगते की मी कामानिमित्त खूप प्रवास करते आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्ये जाते, राजस्थानमध्ये जाते. माझं सगळ्यात जास्त जाणं चेन्नईला असतं, कारण मी सिल्क साड्यांसाठी कांजीवरमला वगैरे जाते. तर मी रूम सर्व्हिस कधीच मागवत नाही, कारण मला स्वतःला ते आवडत नाही. पण मी जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवते तेव्हा मी जेव्हा दिवसभर काम करून थकून आलेले असते तेव्हा माझा जेवणाचा प्रेफरन्स हा कुठल्या तरी प्रकारचा भात आणि डाळ, म्हणजे ती कुठली दाल फ्राय असो, तिथे जे काय मेन्यूमध्ये अवेलेबल असेल ते दाल फ्राय असो, सांबार राईस असो, रसम राईस असो, किंवा अगदी मला दाल खिचडी आवडत नाही स्वतःला अजिबात, पण मूगडाळ खिचडी असेल तर मी नक्की प्रिफर करते. जसं मी पुण्यात आल्यावर स्वरूपला भाकरी आणि भाजी आणि मूगडाळ खिचडी प्रिफर करते. याचं कारण कामावरून आल्यानंतर खरंच तुम्हाला असं तळलेलं तिखट खायचं नसतं, तुम्हाला नंतर झोपल्यावर त्याचा त्रास होईल असं काम करून आलेलं असतात, थकून आलेलो असतो, त्यामुळे हे असं असू शकतं. पण हे खूप इंटरेस्टिंग आहे की खिचडी हा सगळ्यात जास्त चालणारा प्रकार. मला याचं कारण असंही वाटतं दिनेश की खिचडी ही सगळ्या प्रांतांमध्ये बनते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे. बंगालमध्ये भोग खिचडी असते, जी ते प्रसादाची खिचडी बनवतात, ती असते. महाराष्ट्रात तर मूगडाळ खिचडी आपल्या घरी घरोघरी असते. त्याच्यानंतर मसाला खिचडी तू खानदेशात पाहिलीस तर मसाला खिचडी असते. पंजाबमध्ये खिचडी असते. गुजरातमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्या असतात, म्हणजे खूप. आपण साऊथला गेलो तर तो बिसीबिल्ले असतो, बिसीबेळे भात असतो, तो खिचडी सारखाच असतो एक प्रकारचा. तर त्यामुळे मला वाटतं की हा एक सार्वत्रिक पदार्थ असल्यामुळे तो लोकांना आवडत असावा. आजचा जो आपला विषय आहे त्याच्यानुसार अजून एक मला हे वाटतं की ऑथेंटिक रेसिपी आणि परफेक्ट रेसिपीच्या हट्टापायी आपण प्रादेशिक पदार्थ चव घेत नाही. हो, बरोबर. की आपण त्या प्रांतात गेलोय, त्या देशात गेलोय वेगळ्या, किंवा त्या भागात गेलोय, तर तिकडचं जेवण तुम्हाला सोयीस्कर होतं. जसं तुम्ही म्हणाल तसं मी ती जी डाळ त्यांच्या प्रांतातली बनते ती खायला आवडेल. की जशी भाजी मूगडाळ आहे बंगालमध्ये गेल्यानंतर साधी मूगडाळ असते, ती तुम्हाला राईस बरोबर, म्हणजे दाल राईसच खायचा आहे तर लोक तिथे सुद्धा गेल्यावर दाल फ्राय, आणि ब्रेकफास्टला कुठच्याही जगातल्या भागात गेलं तरी इडली सांबार पाहिजे, असा जो एक मेंटल ब्लॉक असतो की ते नाही टाकायचं. तर तसं न करता प्रादेशिक पदार्थ, म्हणजे तुम्ही त्या ब्लॉकमधनं बाहेर यायला पाहिजे की आम्ही जे नेहमी खातोय तेच छान आणि बाकी यांना नाही चांगलं, म्हणजे आवडणार नाही किंवा आपल्याला ते पटणार नाही. पण माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या भागात तुम्ही जाताय प्रवासानिमित्त, कामानिमित्त, सुट्ट्यांसाठी, वेकेशन्सना, तर त्या त्या भागातलं तुम्हाला जे आवडेल, पोळी आवडत असेल तर पोळी बरोबर काय भाज्या खालत्या, भात आवडत असेल तर डाळींचे प्रकार, भाज्यांचे प्रकार, हे तुम्ही भाताचे प्रकार, पोळ्यांचे प्रकार चाखून बघायला पाहिजे. तुम्ही रोज ते खाऊ नका, पण एखादा तिकडचा चव चांगली सुद्धा लागते आणि असते, म्हणजे त्याची पुन्हा आपल्याला सवय. आणि मुख्य म्हणजे कुठलाही अनुभव घेण्यासाठी तुम्हाला थोडंसं खुलं राहायला लागतं, खुलेपणाने बघितलं पाहिजे त्या गोष्टींकडे, त्यामुळे तुम्हाला तो अनुभव छान घेता येतो. म्हणजे माझी मुलं 5 वर्षाची होती आणि आम्ही अमृतसरला गेलेलो गोल्डन टेम्पलला, आणि आम्हाला अपेक्षित नव्हतं की ते तिकडे जेवतील लंगरमध्ये, आणि ते यथेच्छ जेवले. म्हणजे सेकंड हेल्पिंग, थर्ड हेल्पिंग, म्हणजे पोळ्या थोड्या जाड्या होत्या. म्हणजे आपण काळजी करतो ना उगाच की जाडी पोळी आहे, बाधेल, मग काय प्रवासात आलोय वगैरे, पण त्यांनी मटामटा ते सगळं किती वेळ, म्हणजे आम्हाला हात वरती करून यांना द्या, आम्हाला द्या, यांना डाळ आवडली, यांना ती पोळी आवडली, ती डाळ खरंच चविष्ट असते लंगरवाली डाळ, पण त्यांना ती आवडली. म्हणजे आपण हे सुद्धा म्हणजे मुलांना चाकून देत नाही की तुला त्याला आवडत. माझ्या मुलांना तिखट चालत नाही, त्यांना हे ते खाणार नाही, ते आधीच आपण. 4.5 वर्षाचे होते आणि मला म्हटलं की आपण आमचं झालं की यांना घेऊन जाऊ आणि काहीतरी खायला घालू.
पण तसं न करता त्यांनी तिथे जेवले आणि म्हणजे व्यवस्थित जेवले, रोजचं जेवतात तसं, आणि पोळ्या बिळ्या सेकंड हेल्पिंग आम्हाला जरा म्हणजे असं दोन्हीकडनं की एकतर नाही म्हणताना जेवतायत, ती खासियत आहे मुलांची की आपण नाही म्हटलं की ते त्याच्या विरुद्ध करतात. म्हणजे एकदा आम्ही असंच माझ्या मित्राकडे गेलो, इकडे सौमित्र म्हणून माझा मित्र आहे, तर जेवायला जायला म्हणजे त्या बायकोला त्याचा त्रास नको किंवा आपण जातोय तर म्हणून आम्ही इथे वाडेश्वरमध्ये छान, लहान होते ते, आणि त्यांना जे काय आवडेल ते त्यांच्यानुसार म्हणजे ब्रेड बटर आणि थोडासा डोसा आणि असं खाऊन म्हणजे भरपेट खायला घातलं. आणि आम्ही 12:30-1ला त्यांच्या घरात पोहोचलो आणि त्याला पण एक मुलगी आहे, तर ते खेळून खेळून एवढे दमले की 3 वाजता भूक, तिला कुकर लावायलाच लागला. तिने बटाटे आणि कुकर लावून बटाट्याची भाजी आणि वरण भात 3:30 वाजता, म्हणजे आपण जे म्हणतो तसं मुलं वागत नाहीत, त्यानुसार एक हा किस्सा झाला की 3:30 वाजता यथेच्छ वरण भात तूप लिंबू बटाट्याची भाजी तिच्याकडे करायलाच लागली तिला असं. तर मी म्हटलं तसं की ट्रायलमध्ये सुद्धा आपण पदार्थ जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो, आता थोडासा सोशल मीडियामुळे किंवा एक्सपोजरमुळे हा थोडासा भाग कमी होतोय, की पूर्वी एक ठराविक पद्धतीचं जेवण बनवलं जायचं वेगळं म्हणून सुद्धा, बरोबर, ते आता न बनवता वेगवेगळ्या प्रांतातलं वेगवेगळ्या देशांचं जेवण ॲटलिस्ट पीपल आर रेडी टू कुक किंवा एक्सप्लोर करायला हे नवीन जनरेशन जे आहे ते. इतक्या व्हायरल रेसिपीज आपण हल्ली बघतो, म्हणजे एक पहाडी रायता म्हणून एक व्हायरल रेसिपी आहे की काकडी किसून दह्यात मिसळायची आणि त्याच्यात आलं लसूण मिरची वाटून घालायचं. ही इतकी व्हायरल झालेली रेसिपी आहे की तुला कितीतरी फूड रील्सवरती बघायला मिळेल, आणि मला वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझा स्वतःचा पण रात्रीचा वेळ हा सगळा फूड रिलेटेड कंटेंट बघण्यात जातो की आज काय रील्स आहेत किंवा नवीन काय पोस्ट केलंय, आणि माझा एक स्वतःचा एक मी बहिणींबरोबरचा ग्रुप आहे ज्याच्यावर आम्ही शेअर करत असतो की आज मी हे पाहिलं, हे करून बघूया ते. तर मला वाटतं की ही एक सोशल मीडियामुळे झालेली खूप चांगली गोष्ट आहे की लोकांना असं वाटतंय की ऑथेंटिक पेक्षा हा माणूस काय करतो आहे, हा माणूस हे वेगळं काय करतोय, ही व्यक्ती हे वेगळं काय करते आहे, आणि ते मला करून बघायचं आहे. तर मला वाटतं की हे सोशल मीडियामुळे झालेलं एक परिवर्तन. आणि ऑथेंटिक असं नाही म्हणता येणार आपल्याला, पण त्या प्रभागातली पद्धत आपण आत्मसात करू शकतो. बरोबर, ती ऑथेंटिक असेल की नाही माहिती नाही, म्हणजे ऑथेंटिक कोण सर्टिफिकेट देणार, म्हणजे कुठची रेसिपी नक्की ऑथेंटिक हे असं कोण ठरवणार असं नसतं. पण आपण एक पुणेरी मसाला भात बघितला तर तो एक ठराविक पद्धतीने केलेला असतो. पुणेरी अळू तो आपण म्हटलं तर एक वेगळ्या पद्धतीने केलेला असतो. कर्जतचा वडा तो एक वेगळ्या पद्धतीने केलेला असतो. जळगावचा वडा त्याच्यामध्ये धने असतात अख्खे. तर म्हणजे अशा काहीतरी बदल करून त्या विभागातली खासियत होऊ शकते, पण त्याला ऑथेंटिक आणि नाही ऑथेंटिक असं आपण करू नाही शकत. की जसा आता ठेचा व्हायरल झालाय, माझा एक मिझोराम मधला शेफ आहे, त्यांनी परवा मला ठेचा चिकन बनवून फोटो पाठवला. म्हणजे ठेचा मिझोराम मध्ये गेलाय, पण तो त्यांनी तिकडे एक्सपेरिमेंट केलं किंवा त्यांनी मला जस्ट फोटो पाठवला की तुमचा ठेचा मी इथे बनवला आणि म्हणजे ठेचा चिकन, ते आता ठेचा व्हायरल झालाय. पण मी असं म्हणतो की ते ऍटलीस्ट आपण ओपन व्हायला पाहिजे, आपण वेगवेगळे पदार्थ करून बघायला पाहिजेत की जे आमच्याकडे नाहीच चालणार. म्हणजे आपण अनेक पदार्थ असे करतो की जे वाया घालवतो. हो, म्हणजे मला अनुभव असे अनेक येतात की ब्लॉगच्या खाली ज्या कमेंट्स असतात अनेकदा की आता आमचं मिश्र संस्कृतीचं घर आहे, म्हणजे मी देशस्थ आहे, माझ्या सासूबाई कोकणस्थ आहेत, आमच्याकडे माझे सासरे सारस्वत, मुली ग्लोबल कुझिनवाल्या आहेत, म्हणजे त्या सगळंच करतात, सगळंच खातात आणि त्यांना वेगवेगळे पदार्थ चाखून बघायला आवडतात. त्यामुळे आमच्या घरात एक सरमिसळ झालेली आहे. म्हणजे आता मी जरी स्वयंपाक, माझ्या आईच्या स्वयंपाकाचा जरी माझ्यावर प्रभाव असला तरी माझा स्वयंपाक आईपेक्षा वेगळा आहे, कारण परत माझ्या घरातल्या लोकांना काय चालतं, माझ्या कुटुंबातल्या लोकांना काय खातात ते हे बघून माझा स्वयंपाक तसा तो बदल होत गेलेला आहे त्यात. पण जेव्हा मी एखादी रेसिपी टाकते आणि मी सारस्वती आमटी असं जर म्हटलं की माझ्या सासूबाई काळ्या वाटाण्याची आमटी फार सुंदर बनवायच्या. सारस्वतांच्या आमट्या ही एक खासियत आहे, म्हणजे कडधान्यांच्या आमट्या त्यांच्या अतिशय सुंदर असतात, चविष्ट असतात आणि खूप कमी घटक पदार्थ वापरून केलेले असतात. तर त्या काळ्या वाटाण्याची आमटी, चण्याच्या डाळीची आमटी, नंतर मुगागाठी म्हणतात ती अतिशय सुंदर करायच्या. तर काळ्या वाटाण्याची आमटीची रेसिपी मी शेअर केली ब्लॉगवर आणि मी लिहिलं की सारस्वती काळ्या वाटाण्याची आमटी. त्याच्याखाली इतक्या लोकांनी लिहिलं की ही ऑथेंटिक रेसिपी नाही काळ्या वाटाण्याच्या आमटीची. तर मला असं म्हणायचं आहे की 2 घरांमध्ये पण एकाच जातीच्या, एकाच कुटुंबाच्या, माझ्या बहिणींच्या घरांमध्ये होणारा स्वयंपाक आणि माझ्या घरातला स्वयंपाक ह्यात अतिशय फरक आहे. म्हणजे पुन्हा तेच की त्यांनी त्यांच्या कुटुंबात काय चालतं, म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा मराठा आहे,
त्यामुळे त्याच्या जेवणाच्या काय आवडीनिवडी आहेत ते बघून तिच्या घरात स्वयंपाक होतो. किंवा दुसरी बहीण आहे ती बेकिंगचे पदार्थ जास्त करते, तिला त्याची आवड आहे आणि ते खातात ते पदार्थ जास्त. तर हे सगळं असताना जर एकाच घरातल्या 3 बहिणींच्या घरी वेगवेगळा स्वयंपाक होत असेल तर ऑथेंटिक कसं म्हणायचं आपण ह्याला. आणि सारस्वती आमटी ही शेवटी मी माझ्या सासूबाई ज्यांच्याकडनं शिकल्या, त्यांच्या सासूबाईंकडनं, सासूबाई नव्हत्या त्यांना पण त्यांच्या जाऊबाईंकडनं, त्यांच्याकडनं मी शिकले. त्यामुळे मी त्यांच्या पद्धतीने करते आणि मी फक्त सारस्वती म्हटले, मी ऑथेंटिक म्हटलेलंच नाही आहे की ही ऑथेंटिक सारस्वत रेसिपी आहे. तसंच माशांच्या आमटींच्या बाबतीत होतं. आता माशांच्या आमट्या ह्या सारस्वतांमध्ये केल्या जातात. त्यात जे गौड सारस्वत आहेत ते धणे, नंतर लाल मिरची, कांदा आणि चिंच असं वापरून ते करतात. ह्याच्यात आलं लसूण नसतं अजिबात. आणि कांदा वाटणातही घालतात आणि कांदा खोबरेल तेलात परतून त्यातही. आता त्यात पुन्हा काही लोक खोबरेल तेल वापरतात, काही लोक साधं तेल वापरतात. तर ही पण प्रत्येकाच्या आवडीचा आणि चवीचा प्रश्न आहे. काही लोक माशांच्या आमट्या करताना आलं लसणाचा वापर करतात त्याच्यात. तर आता जर एकाच जातीमध्ये इतका फरक असेल तर हे होणारच, म्हणजे ऑथेंटिक अशी रेसिपी नाहीच, होऊच शकत नाही अशी रेसिपी. त्यामुळे हे आमच्याकडे असं केलं जात नाही हा मुळात जो दुराग्रह असतो लोकांचा, की आमच्याकडे अशाच पद्धतीने केलं जातं आणि तुमच्याकडे तशाच पद्धतीने आणि आम्हाला हे आवडतच कसं नाही, तर हे मुळात सोडलं पाहिजे असं मला वाटतं. एखादा पदार्थ पटवून देण्यासाठी त्या जागेचं नाव द्यावं लागतं. जसं की आपण मुंबई सोडली की सगळ्या ठिकाणी बॉम्बे पावभाजी, बॉम्बे टोस्ट सँडविच, तर किंवा चायनीज सुद्धा, की आपल्याला बंगालमधनं म्हणजे वेस्ट बेंगॉलमधनं, कोलकात्यामधनं आलेलं चायनीज फार जास्त लोकांना आवडतं. तर तेंगरा स्टाईल चिकन चिल्ली हे टाकल्याशिवाय तो कॉन्फिडन्स बिल्ड करता येत नाही, असं सुद्धा लोकांचं इतका ब्लॉक आहे या सगळ्या गोष्टींबद्दल की बॉम्बे पावभाजी म्हणून काही दिली तरी चालते, पण ते बॉम्बे पावभाजी नाव देणं गरजेचं आहे. किंवा बॉम्बे वडापाव, की आता मी हैदराबादला गेलो तिकडे बॉम्बे वडापाव म्हणून विकत होते, तो आपल्यासारखा नव्हता. पण तो म्हणजे आपल्याकडे जनरली जो कढीपत्ता टाकतो पिवळ्या रंगाचा असतो आणि चपटा असतो, वडापावचा वडा गोल नसतो शक्यतो, पण ते सगळं काही नव्हतं त्याच्यामध्ये. पण तो बॉम्बे वडापाव म्हणून विकत होता, पण लोक खात होती, बॉम्बे वडापाव नावासाठी खात होती. तर मला असं वाटतंय की आपल्याला तो ब्लॉक बाजूला ठेवून एक मोकळ्या मनाने आपण तो आस्वाद घेतला पाहिजे आणि ती चव चाखून बघायला पाहिजे. अजून एक ह्याच्यात आहे की आता ना मायक्रो काय म्हणतात त्याला, मायक्रो चवींचं एक नवीन फंडा आलेला आहे. म्हणजे तू जर आता रेस्टॉरंटमध्ये गेलास तर, आता परवा मी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते जेवायला, तर आता तिथे बिहारचा लिट्टी चोखा नाही म्हणत, पाटणा स्टाईल लिट्टी चोखा, किंवा उत्तर प्रदेशची अमकी भाजी नाही म्हणत, उनाव स्टाईल ही भाजी. तर हा एक मायक्रो रेसिपीजचा पण फंडा आलाय की त्या त्या गावांमध्ये बनल्या जाणाऱ्या रेसिपीज. तर हे खूप छान आहे. म्हणजे ॲक्च्युली पुन्हा जसं आहे तरी एका राज्यात प्रत्येक गावात ती रेसिपी तशी नाहीच बनत, ती वेगवेगळी त्या वेगवेगळ्या समूहात वेगवेगळी बनली जाते, जातींमध्ये वेगळी बनवली जाते, जिथे भागांमध्ये बनवली जाते आणि तिथे कुठले घटक पदार्थ प्रॉमिनंट आहेत त्याच्यानुसार पण बनवली जाते. म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा उंधियोचे इतके प्रकार आहेत. म्हणजे उंधियो खायचा झाला तुम्हाला, सुरती उंधियो वेगळा असतो, ह्याचा वेगळा, सौराष्ट्रचा उंधियो वेगळा असतो, कच्ची उंधियो वेगळा असतो आणि काही उंधियो अतिशय तिखट असतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सगळे उंधियो गोडसर असतात चवीला, तर तसं नसतं, उंधियो तिखट असतात. तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की एकतर खुल्या मनाने हे बघितलं पाहिजे या गोष्टींकडे आणि हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे आता काश्मीरी फूड जेव्हा आपण बघतो तर ते काश्मीरी फूड 2 भागांमध्ये, काश्मीरी पंडित फूड आणि काश्मीरी मुस्लिम फूड. तर प्रत्येक जण असं म्हणतो हे काय काश्मीरी खाना आहे, पण ते काश्मीरी खाना वेगवेगळ्या प्रकारांनी बनलेला असतो. तुम्ही जर वाजवायला गेलात तर त्याचं जेवण वेगळं असतं, काश्मीरी पंडितांचं लोक असतं त्यांचं जेवण वेगळं असतं. मोस्ट ऑफ त्यांच्या जेवणामध्ये कांदा लसूण वापरत नाहीत, म्हणजे नॉनव्हेज असलं तरी सुद्धा नाही वापरत. पण आपण असं ढोबळ काश्मीरी स्पेशालिटी रेस्टॉरंटला गेलं की आपल्याला एक आपल्या मनात जसं असतं तसं ते मिळायला हवं. रोगन जोश, तर तो रतनजोग टाकलाय का नाही टाकलाय, ते काय नुसतं तर्रीचं तेल टाकलंय का, रतनजोग एक वनस्पती आहे जी तेलात टाकतात, त्याचा रंग येतो, त्याचा स्वाद येतो. तर हे सगळं बाजूला ठेवून फक्त मटणावरती जर तर्रीवाली पिचकारी मारली असेल तर ते ऑथेंटिक रोगन जोश आहे असं समजून लोक खातात. अजून एक आहे की तुम्ही जसं म्हणाल तसं मायक्रो रिजनल गोष्टी जशा आपण आल्यात तसं इन्स्पायर्ड गोष्टी पण आहेत की जेणेकरून
सगळ्या ऑथेंटिक रेसिपीज किंवा ज्या परफेक्ट रेसिपीज असतात त्या इन्स्पायर्ड रेसिपी असतात. म्हणजे आता आपण असं म्हटलं की महालक्ष्मी टेम्पल इन्स्पायर्ड मूग भजी, हो, तर ती देवळाच्या आवारात मिळणारी भजी. मग त्याच्यासाठी त्याला परिमार्जक राहत नाही की ही काय मूग भजी, ही कडकडीत आहे, पण ती कडकडीतच असतात तिकडची. ती सॉफ्ट अशी छान मऊ लुसलुशीत नसतातच, त्याच्यामध्ये कांदा नसतो, फक्त धना जिरा आणि असं दरदरीत थोडीशी डाळ आणि त्याची ती भजी, ती गोड आणि तिखट चटणीमध्ये. ते पूर्वी आम्ही नवरात्रात जायचो तेव्हा ती भजी. पण मग त्याला जर आपण वेगळं करायचं असेल तर तुम्ही तसं त्याला म्हणणं गरजेचं आहे की म्हटलं तसं की इन्स्पायर्ड त्या गोष्टी असू शकतात आणि त्यानुसार तुम्ही जर केलं तर तो गैरसमज टाळता येतो. आपण आता आपल्या एपिसोडच्या शेवटाकडे आलेलो आहे आणि कन्क्लूड करण्यासाठी एक थोडंसं आपण ब्रशअप करूया आजच्या टॉपिक्सवरती की परफेक्ट रेसिपी असते का, तर परफेक्ट रेसिपी नसते. परफेक्ट रेसिपी किंवा ऑथेंटिक रेसिपीची संकल्पना प्रत्येकाची वेगळी असते आणि त्याची गल्लत एकमेकांमध्ये मिसळून कंपॅरिझन करू नये. जी रेसिपी असते ती अनेक घटकांमुळे बनलेली असते. जॉग्राफिक असेल, कल्चरल असेल, त्याच्यानंतर आईच्या हातचं जे म्हटलं तसं आपण की प्रत्येक आई आपापल्या कस्टम मेड असते, त्यामुळे आईच्या हातचं जेवण चांगलं लागतं. रिजनल गोष्टी असतात, त्याच्याप्रमाणे एक इम्पॅक्ट असतो, त्या पद्धतीने ते बनवलं जातं. आणि अनेकदा असं असतं की जाती व्यवस्था यासाठी चांगली आहे की त्या जातींमध्ये ते पदार्थ जे आहेत ते आपल्याला चाखायला मिळतात, खायला मिळतात. आणि सोशल मीडियामुळे हे मायक्रो रिजनल रेसिपीजचं जे एक नवीन दालन खुलं झालेलं आहे, त्यामुळे ते रेस्टॉरंट्समध्ये पण अनेक रेस्टॉरंट्सनी ते आपल्या मेन्यूमध्ये घेतलेलं आहे आणि अनेक इन्फ्लुएन्सर्समुळे आपल्याला ते पदार्थ बघायला मिळतात. आणि मी तर त्यातले खूप करत पण असते, कारण मला स्वतःला वेगळ्या चवीचं काय करता येईल हे आपल्याला चव बदल हवाच असतो, त्यामुळे तेही मी करत असते. तर मला वाटतं की हे जे दालन खुलं झालेलं आहे मायक्रो रिजनल ह्याच्यामुळे, हा एक खूप स्वागतार्ह ट्रेंड आहे, स्वागतार्ह बदल आहे आणि तो आपण अतिशय खुल्या मनाने तो अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं. तर आपण असंच भेटत राहू किचन कथेमध्ये. तुम्हालाही काही नवीन विषयांवर आमच्याकडून ऐकायचं असेल तर जरूर आम्हाला कळवा. नक्की भेटूया.